श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आहे श्रावण महिन्यामधला दुसरा शनिवार. तर दुसऱ्या शनिवारी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, काय उपाय करायचा आहे हे मी सगळं सांगणार आहे. तर आज दुसरा शनिवार असल्यामुळं मला लेट झाला आहे व्हिडिओ टाकायला, तर माफ करा. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर नाही जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही तेव्हाही सेवा करू शकता, घरामध्येही करू शकता किंवा मंदिरामध्ये. जवळपास मंदिर नसेल तर तुमच्या घरात हनुमानांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो पुढे करू शकता, किंवा जवळ मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता. रात्री 12च्या आतमध्ये कधीही केलं तरी चालेल. आज शनिवार आहे, दुसरा शनिवार आहे श्रावण महिन्यामधलं. तर आपल्याला काय करायचं आहे तर मी सांगणार आहे. तुम्हाला तीळ अर्पण करायचं आहे, काळं तीळ अर्पण करायचं आहे, उडीद करायचं आहे, काळं उडीद. आपलं उडीद मिळतं ना, जे की तुम्ही मंदिरामध्ये गेले ना जेव्हा कधी, तेव्हा तिथं बसलेले असतात. तिळाचं तेल असतं ते, किंवा नॉर्मल तेल असलं तरी चालेल, पण शक्यतो हनुमानला आपण मारुतीरायांना तिळाचं तेल अर्पण करतो. आणि आपण माळा अर्पण करतो, जी की रुईची माळ, तेही केलं तरी चालेल. उडीद करू शकता, अख्खं उडीद. आणि काळे उडीद, काळे तीळ अर्पण करू शकता, हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फूल अर्पण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही फूल कोणतंही अर्पण करू शकता, जे भेटेल तेही केलं तरी चालेल. त्याच्यात असं काही बंधन नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते दिवा लावू शकता, तर तुम्ही तेलाचा दिवा लावा मी म्हणेन शक्यतो. कारण मारुती रायाला, हनुमान रायाला आणि शनिदेवाला तेलाचा दिवा लावला जातो, आणि त्याचा फायदाही खूप छान होतो. जे काही तुमच्या पाठीमागचे जे काही ग्रहदोष असतील किंवा निगेटिव्हिटी असतील ती पटकन निघून जाते आणि तुम्हाला तिथून चांगले फायदे होतात. तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी तुम्हाला उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आंघोळ करायची आहे, किंवा तुम्ही मंदिरात जाण्याच्या अगोदर किंवा पूजा करण्याच्या, घरात जरी तुम्ही पूजा करत असाल तर पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घर वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये मारुतीरायाचा फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे. नंतर तुम्ही सेंदूर, आपण देवाला शेंदूर लावतो, तर तुम्ही शेंदूर अर्पण करू शकता. मंदिरातही करू शकता, घरातही करू शकता, सेंदूर अर्पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही खडीसाखराचा नैवेद्य ठेवू शकता, किंवा कोणतीही मिठाई असेल तर तुम्ही मिठाईचा नैवेद्य ठेवू शकता, फूल ठेवू शकता, रुईची माळ अर्पण करू शकता जर तुम्ही मंदिरात जात असाल तर. आणि जर तुम्ही घरात करत असाल तर तुमच्याकडे रुईची फुलं असतील, तुम्ही तीही अर्पण केली तरी चालेल. किंवा माळ जर असेल तर तुम्ही तेही करू शकता मंदिरात आणि घरामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही काळे तीळ अर्पण करू शकता, उडीद करू शकता, फूल करू शकता. तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला आजच्या दिवशी. मंदिरात करा किंवा घरात करा, पण तुम्हाला तेलाचाच दिवा लावायचा आहे. ती सेवा एकदम प्रभावशाली आहे. आणि जर जमलंच तर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता, किंवा मग तुम्ही स्वतः पठण करू शकता. मोबाईलवरती जर तुम्ही टाकलं गुगलवरती किंवा ChatGPTवरती तर तुम्हाला तिथून मिळून जाईल हनुमान चालीसा मंत्र. त्याच्यानंतर तुम्हाला ओम शनी शनेश्वराय नमः असा हा मंत्र म्हणायचा. ओम शनी शनेश्वराय नमः, ओम शनी शनेश्वराय नमः असं म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला मारुतीचंही दर्शन घ्यायचं आहे. मारुतीचं तुम्ही जर घरात करत असाल तर ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः असं तुम्ही 11 वेळा करू शकता. 108 वेळा दोन्ही मंत्राचा जप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्राचं करायचं आहे. जर तुमचे पाठीमागे काही ग्रहदोष असतील, काही निगेटिव्हिटी असतील, किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा घराच्या बाहेरही लावू शकता आणि घरामध्ये लावू शकता. हे सगळे तुम्ही उपाय करू शकता. घरामध्ये करू शकता आणि मंदिरामध्ये. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाणार असाल तर तिथं तुम्ही अभिषेक करू शकता, पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता. पंचामृत म्हणजे काय? दही, दूध, साखर, मध ह्याचं आपण जे मिश्रण बनवतो त्याला पंचामृत म्हणतात. त्याचंही करू शकता, आणि किंवा पाण्यानेही करू शकता. फुल अर्पण करू शकता. 108 वेळा भगवान शंकराचे नावाचं स्तोत्र बोलू शकता, किंवा अष्टोत्तर नामावलीचंही पठण करू शकता. 108 वेळा भगवान शंकरांचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय पठण करू शकता. हे तुम्ही उपाय करू शकता. तुम्ही घरातही करू शकता किंवा मंदिरामध्येही करू शकता. आता काहींच्या ठिकाणी शनिवार हा श्रावण महिन्यातला पकडला जात नसेल किंवा माहिती नसेल, पण आमच्या इकडं अशी पद्धत आहे पुण्यामध्ये की दोन्ही पकडतात. जसं की सोमवारही पकडतात आणि शनिवारही पकडतात. तर मला दोन्ही असतात, शनिवार आणि सोमवार. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, पण 100% तुम्ही
मंदिरामध्ये जावा, मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा. मंदिरामधले जी पॉझिटिव्हिटी असते ना ती खूप प्रमाणात छान असते आणि जे आपल्याला मन प्रसन्न करणार असतं ना ते खूप छान वाटतं. जसं की कंटिन्यूली मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही, रोज सकाळची आरती असते, दुपारची आरती 10 वाजता सकाळची असते, 6 वाजता दुपारी 10 वाजता एक आरती असते, त्याच्यानंतर संध्याकाळी आरती असते, जेणेकरून एक पॉझिटिव्हिटी एनर्जी असते आणि कंटिन्यूली ग्रंथाचं पठण वगैरे होत असतं, हनुमान चालिसाचं पठण होत असतं. शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः ह्याही मंत्राचा जप होत असतो. ओम हनुमंताय नमः ह्याही मंत्राचा जप होत असतो. त्यामुळे जे काही आपण कार्य करतो ते मंदिरात केल्यानंतर त्याचा एकदम जो प्रभाव असतो तो आपल्यामध्ये छान पडतो. त्याच्यानंतर तुम्ही 108ही भगवान शंकरांना किंवा मारुतीला किंवा शनीश्वराय नमः मंदिरामध्ये, शनीचं जिथं मंदिर असेल तिथं तुम्ही करू शकता. 1ही करू शकता, 11ही करू शकता, 21ही करू शकता. जसं तुम्हाला जमत तसं तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तेल अर्पण करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल घरातनं नेणं तर तुम्ही मंदिरामध्ये जर लवकर गेले ना तर तुम्हाला तिथं सहजपणे तुम्हाला तीळ मिळतील, काळे तीळ मिळतील, उडीद मिळेल, तेल मिळेल, रुईचं पान मिळेल, फूल पण मिळेल. जे की रुईची माळ बनवली असते तीही तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे हे नसेल किंवा तुम्ही मंदिरातही अर्पण करू शकता आणि घरामध्ये तुमच्याकडे मारुतीचा फोटो असेल तर तिथेही अर्पण करू शकता. घरामध्ये शिवपिंड असेल तर शिवपिंडीचाही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही मंदिरात जाऊन करायचं असेल तर तुम्ही मंदिरातही करू शकता. मी म्हणेन तुम्ही मंदिरामध्येच जाऊन करा. घरामध्ये शक्य असेल तर घरामध्येही करा, पण मंदिरामध्ये केलेलं पॉझिटिव्हिटी छान येते आणि पटकन आपल्या लाईफमध्ये जे काही रिझल्ट असतात, जे काही इच्छा असते ते पटकन येते आणि जे काही निगेटिव्हिटी असते तेही पटकन बाहेर होते. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा. तुम्ही जपमाळेवरतीही जप करू शकता, हातावरतीही करू शकता. हनुमान चालीसा येत नसेल तर तुम्ही यूट्यूबलाही लावून देऊ शकता किंवा ज्यांना येत असेल ते पठणही करू शकता. ओम शनीश्वराय नमः जर हा मंत्र असता तुम्हाला जपही येत नसेल तर तुम्ही हाही यूट्यूबला लावून देऊ शकता. यूट्यूबला सहज मिळेल, 11 वेळा मिळेल, 21 वेळा मिळेल, त्याच्यानंतर 108 वेळा मिळेल. फक्त तुम्हाला हात जोडायचा आहे आणि देवासमोर बसायचं आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही हे सगळे जे मी उपाय सांगते तुम्ही ते नक्की करा. हे मी स्वतः केले आणि खूप छान रिझल्ट मिळते. एकदम साधे उपाय, पण त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या आयुष्यातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती पटकन बाहेर पडते. किंवा तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या गाडीला सारखे ॲक्सिडेंट होत असतील किंवा काही अजून म्हणजे सारखे अपघात होत असतील किंवा तुमची गाडी सारखी बंद पडत असतील, मग ती 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या किंवा अजून 4 चाकी मोठी असू द्या किंवा सारखे कंटिन्यूली काही ना काही कंटिन्यूली घडतच असेल की कंटिन्यूली बंद पडते, काही ना काही काम काढते, सतत काही ना काही चालू आहे. तुम्ही ह्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन, हनुमानाच्या किंवा शनीच्या मंदिरामध्ये जाऊन, दोन्ही कधी काही ठिकाणी एकत्रच असतं, तिथं जाऊन तुम्हाला मिरची आणि लिंबू मिळतं बघा, विकायला बाहेर बसलेलेच असतात ते. ज्या लोकांकडून आपण रुईची माळ, तेल वगैरे घेतो ना त्यांच्याकडे विकायला असतं, ते घ्यायचं आहे, देवाच्या पायाला लावायचं आहे. पायाला लावल्यानंतर ना ते तुम्हाला तुमच्या गाडीला बांधायचं आहे किंवा तुम्ही देवाच्या पायाचा शेंदूर घ्यायचा आहे, तो स्वतःलाही लावायचा आहे. आता महिला आतमध्ये जात नाही, आमच्या इथे महिला जात नाही, त्यामुळं जर तिथले जे मंदिरामध्ये जे पुजारी काका असतात त्यांच्याकडून घेऊन तुम्ही पायाला लावून त्यांच्याच हाताने तुम्ही गाडीला बांधू शकता किंवा ते त्यांना सांगितलं ते बांधून देतात किंवा तुम्हीही त्यांच्या फक्त देवाच्या पायाला लावून घेऊन स्वतःही बांधलं तरी चालेल. किंवा मग देवाच्या पायाचा जो शेंदूर असतो तोही आपल्या गाडीमध्ये लावला किंवा त्याचे जे थोडंसं शेंदूर घेऊन आपल्या गाडीमध्ये ठेवला तरी चालेल, अतिउत्तम. त्याचं काही हे नाही, कारण आपण फक्त श्रद्धा महत्त्वाची, भक्ती महत्त्वाची आणि देव जिथं सोबत असतो ना तिथं कोणत्याच प्रकारे कोणतीच अडचण येत नाही आहे. हे तेवढंच खरं आहे. आता तुम्ही बी बघितलं असेल, जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असाल तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतच असतो. आणि मारुती रायाचं असं आहे की तुम्हाला त्या दिवशी, शनिवारच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे लागतं, कारण आपल्या देवच ब्रह्मचारी आहे, त्यामुळं आपल्याला देवासाठी ब्रह्मचर्य पाळावंच लागते. त्यामुळे तुम्ही मंदिरात जाण्याच्या अगोदर 100% आंघोळ करून जावं. जर जेवढं शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य वगैरे पालन करा, जेणेकरून तुमच्याच लाईफमध्ये त्याचे चांगले रिझल्ट येईल, पॉझिटिव्ह. जी काही तुमची इच्छा असेल ती तुमची इच्छा पूर्ण होईल. हे सगळं करा तुम्हाला नक्कीच खूप छान फायदा होईल आणि नक्कीच खूप छान रिझल्टही मिळेल. कारण मी का सांगते, हे मी स्वतःही करते. जर आम्ही सोबत असेल ना, माझा भाऊ वगैरे, तर आम्ही प्रत्येक शनिवारी जातो किंवा मंगळवारी जातो. आता जास्त करून मंगळवारचाच हा मारुतीचा वार आहे, शनिवार हा शनिदेवाचा आहे. पण तुम्ही या दिवशी शनीला आणि मारुतीला दोन्हीही देवाला जाऊ शकता किंवा काही ठिकाणी दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी असतात, तुम्ही दोन्ही ठिकाणी
तीळ अर्पण करू शकता, उडीद करू शकता आणि रुईचं जी माळ आहे ती दोन्ही देवाला चालते, तुम्ही दोन्हीलाही अर्पण करू शकता. तिळाचं तेलही अर्पण करू शकता आणि तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलून जे काही तुमचे निगेटिव्हिटी असेल ते सगळे दोष निघून जाईल. जेवढं आपण बघतो की कधीही आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर आपल्याला सांगितलं जातं शनी दोष आहे, मारेतू दोष आहे, ग्रह तुमचे फिरले, शनीचा प्रकोप आहे. तर तुम्ही हे सगळे उपाय केले ना छोटे छोटे, तुमचे जे काही दोष वगैरे असेल ना ते सगळे नाहीशी होईल. 100% तुमचं काम होईल, 100%. आणि तुम्ही फक्त विश्वास ठेवा देवावरती. देवापेक्षा ह्या जगामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही आहे आणि कुणीही मोठं नाही आहे. 100% तुमचं काम होईल. तुम्ही एकदा हा उपाय नक्की करा, तुम्हाला खूप छान फायदा येईल. फक्त छोटे छोटे, एक तुम्हाला किती वेळ लागणार आहे ह्याला, तुम्हाला फक्त 50 रुपये लागतात. एक नारळ तुम्ही फोडायचा असेल तर फोडू शकता आणि हे जे प्लेट आहे ते तुम्हाला 50 ते 60 रुपये लागतात फक्त. पण तुमच्या लाईफमध्ये हा 60 रुपयाने पुढं जर चांगल्या लाईफमध्ये होणार असेल तर तुम्ही का नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला ह्याच्यामधनं खूप छान रिझल्ट मिळाले, तुमच्या लाईफमधले निगेटिव्हिटी गेली तर ह्याचा फायदाही तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे 100% करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.